नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अंतर्गत आता 9,195 पदांची पदभरती निघालेली आहे. लागताच तुम्हाला 21,700 पासून ते 69,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा, किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहील. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये पोस्टचं नाव असणारे कॉन्स्टेबल, येथे टोटल नंबर ऑफ वेकेन्सी असणार आहेत 9,195. यामध्ये लागताच तुम्हाला येथे 21,700 पासून ते 69,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. पे लेवल हा 3 राहणार आहे. येथे हे पोस्ट आहे ती ग्रुप C ची असणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये मेल आणि फिमेल करता किती वेकेन्सी रिक्त असणार. मेलमध्ये कॉन्स्टेबल या पदाकरता 9,096 पदं रिक्त असणार आहेत आणि फिमेल करता फक्त 79 पदं येथे रिक्त असणार आहे. आता बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम कॉन्स्टेबल ड्रायव्हर याकरता तुम्हाला कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक असणार आहे, प्लस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकल व्हेकल या पदाकरता तुम्हाला 10वी असणे आवश्यक असणार आहे, प्लस तुम्ही 2 वर्षाचा ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. 1 वर्षाचा मिनिमम तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन करता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर कॉन्स्टेबल या पदाकरता तुम्हाला 10वी प्लस तुमचं ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे आणि 1 वर्ष तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा, तुमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर येथे तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत. 2 तासात तुम्हाला टाईम भेटणार आणि 0.25 तुमचे इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. बघा, सिलेबस काय असणार आहे. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग करता 25 प्रश्न असणार आहेत. जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस करता 25 क्वेश्चन्स. त्यानंतर मॅथमॅटिक्स करता 25 प्रश्न असणार. इंग्लिश आणि हिंदी करता 25 प्रश्न असणार आहे. अशा मिळून तुमचा 100 मार्काचा पेपर होणार आहे आणि तुम्हाला यामध्ये मिनिमम कोणत्या कास्टसाठी किती मार्क असणे आवश्यक असणार, तर तुमचं ते सिलेक्शन होऊ शकतं. तर बघा, तर सर्वप्रथम UR कास्टमध्ये असेल तर तुम्हाला कमीत कमी 30% गुण घेणे आवश्यक असणार आहे. OBC करता इथे 50% गुण घेणे आवश्यक असणार. SC ST करता 20%. तुम्ही इथे मिनिमम एवढे टक्के घेणे आवश्यक असणार, तरच तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणे आवश्यक असणार, तर सर्वप्रथम जनरल OBC आणि EWS मेल करता फक्त 100 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. SC ST आणि फिमेल करता येथे कोणती ॲप्लिकेशन फी घेतली जाणार नाही. तर बघा, एज लिमिट काय असणार. एज लिमिट ही तुमची 18 ते 23 वर्ष असणार. यामध्ये SC ST करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता तुम्हाला येथे एजमध्ये 3 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि तुमचं येथे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 20 एप्रिल 2026 पासून चालू होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 19 मे 2026 असणार. बघा मित्रांनो, असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमच्याकडे 10वीचं व 12वीचं जे तुम्ही ITI कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण यासाठी पात्र असणार त्या नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की तुम्हाला या चॅनलमध्ये नवीन भरतीबद्दल अपडेट मिळतच राहते.